मित्रांनो, E20 पेट्रोल सर्वांसाठीच डोकेदुखी ठरलेलं आहे. विशेषतः BS4 किंवा BS3 बाईक असतील तुमच्याकडे किंवा जुन्या बाईक असतील, ज्या E20 कंप्लायंट नाहीत. आता याच्यामुळे काही प्रॉब्लेम होतात ना, ते मी तुम्हाला पटपट सांगतो. पहिल्यांदा काय ना, फ्युएल सिस्टम डॅमेज होते. इथेनॉलमुळे आहे ना, रबर, प्लास्टिक आहे ना, जे आणि गॅस्केट आहे ना, त्यासाठी खूप हानिकारक असतं आणि त्याच्यामुळे आहे ना, ते सील आहे ना, लवकर खराब होऊ शकते, लक्षात राहू द्या. आणि कधी-कधी ते फुटू पण शकतात. जे मॉइश्चर शोषून घेतं इथेनॉल आणि ज्याच्यामुळं टाकीमध्ये फ्युएल टँकमध्ये आहे ना करोजन तयार होतं. मेजर निगेटिव्ह जो आहे, तो आहे मायलेज ड्रॉप. मग ते E20 कंप्लायंट गाडी का असेना, मायलेज ड्रॉप हे तुम्हाला नक्की पाहायला मिळतं. कारण इथेनॉलची जी डेन्सिटी आहे मित्रांनो, ठीक आहे, ती पेट्रोलपेक्षा कमी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इंजिनला तेवढी पॉवर निर्माण करण्यासाठी जास्त डेफिनेटली पेट्रोल लागतं आणि त्याचमुळे मित्रांनो मायलेज हे ड्रॉप होतं. फिल्टर आणि इंजेक्टर सुद्धा मित्रांनो याच्यामुळे आहे ना जाम होतात, क्लॉग होतात. ओके. ते सुद्धा तुम्हाला त्याचा खर्च, बोजा वाढू शकतो. सगळ्यात मेन सोल्युशन याच्यासाठी हे आहे की E20 कंप्लायंट पाईप्स आणि सील्स आहे ना, ते तुम्हाला टाकून घ्यायचे. दुसरं असं आहे ना, की टँकमध्ये तेवढंच पेट्रोल ठेवा जेवढं तुम्हाला यूज करायचे. कारण तुम्हाला हेही माहिती आहे की इथेनॉल जर असेल, ठीक आहे, तर इथेनॉल मॉइश्चर डेफिनेटली हे करतं, ओढून घेतं आणि त्याच्यामुळे रस्टिंग होतं. त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच वापरा. नंतर आहे हाय क्वालिटी ॲडिटिव्हज. चांगल्या प्रतीचं मित्रांनो इथेनॉलमुळे होणारा गंज कमी करण्यासाठी आणि सिस्टीम स्वच्छ ठेवण्यासाठी फ्युएल ॲडिटिव्हचा वापर तुम्हाला करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना हाय क्वालिटी इंजिन ऑइलसुद्धा वापरायचे आणि म्हणजे गाडी तुम्हाला रेग्युलर मेंटेन करायची आहे. त्यामुळं अशा प्रकारे जर तुम्ही गाडी मेंटेन करत असाल, तर तुमचं जी E20 पेट्रोलचा आहे ना, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. डेफिनिटली हा खर्चिक आहे. बाय द वे तुम्ही तुमची गाडी जर E20 कंप्लायंट नाहीये, तर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येतायत नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.